जय शिवराय मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप 2025 चा पीक विमा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं तर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, विभागीय तक्रार निवारण समिती आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती याच्यानंतर केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अपील करण्यात आलेले होते आणि केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून निकाल दिल्यानंतर सुद्धा ही पीक विमा कंपनी पीक विम्याचं वाटप करणार का, हा एक प्रश्न निर्माण झालेला होता। पुढे पीक विमा कंपनी जर कोर्टात गेली तर पीक विमा मिळण्यासाठी उशीर होणार, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता। आणि याच्यामध्ये जाता पीक विमा कंपनी कोर्टात न जाता या मंजूर केलेला जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना वितरण करण्याच्या तयारीत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना मंजूर झालेला पीक विमा हा 7 दिवसाच्या आतमध्ये क्रेडिट करावा, अशा प्रकारचे निकाल केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। आणि या पार्श्वभूमीवरती आता 15 दिवसाच्या आतमध्येच पीक विमा कंपनीला जर आपल्याला पुढे अपील करायचं असेल तर कोर्टात अपील करण्याचा एक मुभा असते। परंतु आता पीक विमा कंपनी कोर्टात न जाता पीक विमा वाटपासाठी तयार झालेली आहे, ज्याच्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना 335 कोटी 80 लाखाच्या आसपासची रक्कम अर्थात 336 कोटी रुपयाची रक्कम ही या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे। मित्रांनो, हा विमा वितरित केला जात असताना मात्र याच्यामध्ये 14 महसूल मंडळ वगळण्यात आलेले आहेत। त्या महसूल मंडळाचा अद्याप कुठल्याही प्रकारचा निकाल लागलेला नाही आणि या 14 महसूल मंडळांना वगळूनच उर्वरित असलेल्या महसूल मंडळाचा पीक विमा आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केला जाईल। आता लवकरच पीक विम्याचे कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांना दिसायला सुरू होतील आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर याच्या पुढे लॉट क्रिएट करणं असेल किंवा इतर जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आता या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन दिसायला लागल्यानंतर किंवा याचे लॉट क्रिएट झाल्यानंतर त्याच्याबद्दलचे सुद्धा अपडेट आपण नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।